नागपूरच्या भांडेवाडी परिसरात तरुणाची हत्या, 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात। 2 दिवसांपूर्वी कामावर गेलेला सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी तक्रार केली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ 100हून अधिक संघटनांचा मुख मोर्चा। जळगाव शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी, हातात काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाचा तोटा 9,000 कोटींवर। बेस्टला 2018 ते 2019 पासून आतापर्यंत 9,286 कोटींचा तोटा। बेस्ट महिन्याचे उत्पन्न 60 कोटी तर खर्च 240 कोटी। राज्यातील 15 पोलीस निरीक्षकांचा भरतीला नकार। सहाय्यक आयुक्त आणि उपाधीक्षक पदाची भरती नाकारली। भरतीला एकदा नकार दिल्यास पुढे 2 भरत्या रद्द होणार। राज्यामध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं 15 लाख रिक्षा चालकांना रोजगार धोक्यात। त्यामुळे सरकारने राज्यामध्ये ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीने रद्द करावी, रिक्षा संघटनेची मागणी। पुण्यातल्या काही भागांमध्ये पाणी कपात लागू। कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरात आता आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद ठेवलं जाणार। शहरांमध्ये पाण्याची मागणी 25 पेक्षा जास्त अधिक वाढली।